इथं 2-4 गावा मिळून एक बामण त्याला 17 जण बामणं सापडली कुठं? बरं बामणं डोंगराला गेली ती का त्याला गावातलंच खपानं कुडून वाची त्यात काय हेच कळा ना मला. वाल्याच्या बाबतीत एकच ध्यानात ठेवायचं मला, वाल्यासारखा भाग्यवान कोणी नव्हता, फक्त संगत त्याचा वाईटाची होती. नाही नारद त्याला भेटायला गेला तू काय कच्चा गडी होता का? काही लोक म्हणले त्याला बायकोनं खसकावलं, शहाणा झाला. बायकोचं ऐकून लोक सुधारतात. कितीतरी बेवडे बायकाने हल्ले तरी दारू सोडले, वाल्या काय तरी. तुम्ही मी साधी गोष्ट आहे का, आता मी उभा तुम्ही बसले, आपल्याला खरंच आठवा 2 मिनिटं आपल्या बायको इतकं वाईट कोणी बोलेले का आपल्याला? तरी आपण त्याच घरी मुक्कामाला आहे, खरं नाही विचारतो. आपली बायको आपल्याला 2 पोरं झाल्यावर म्हणते तुम्हाला काही कळत नाही. आहे कुशल म्हणतो ते खरं आहे बा. अरे असं कुठं चालतं का मला? वाल्याच्या बाबतीत एकच ध्यानात ठेवायचं, फक्त सगळ्यात मोठा साधू कोण? वाल्या. का त्याला नारद भेटायला गेला. रावणाला होती 4,30,000 माणसं त्याच्या घरात, आणि रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता. त्याचं पहिलं नाव मेघनाथ होतं. आणि इंद्रजित जर मेला तरच रावण मरेल हे त्याच्या चुलत्याला माहित होतं. चुलता म्हणजे बापाचा भाऊन आज्याचा पोऱ्या, फोडून सांगितलं म्हणजे बरं. कारण आता चुलते जवळजवळ वारलेच, चुलत्यांची झाली पिकअप पलटी, भाऊबंद तर मेले. आता आपल्याला फक्त सासरवाडीचा आधार आहे, नाही तर पाहुणे संपलेत सगळे. महाराज गेले ते उत्तर निडायगा. त्या इंद्रजित जर मेला तरच रावण मरेल हे बिभीषणाला माहित होतं. बिभीषण गडी कच्चा नव्हता, रामाला जाऊन मिळाला. फुटल्याशिवाय प्रगती नाही. आता हे 2-3 महिने फुटत त्यांच्या डोक्यात तोच खटका आहे. घुसावा कोणच्या? गंमत तर 2 महिने आली. बरं आपण ज्याच्या जावा तो पडावा ते आहे म्हणजे हे गेलं. पुढारी सध्या भलत्या टेन्शन मध्ये या 2-3 महिने. त्याच्यात हे 2-3 निकाल लागल्यापासून त्यांचा मेंदूच बंद झाला. ते आहे कोणच्या जावा आपण जा. बरं राहिलाय 1.5 महिना, फुटावा कुणीकडं? बरं फुटावा तो पडावा म्हणजे ही बाबा गेला काय नाही. बरं बिभीषण फुटला, पण हुशार बिभीषण. धूर्त गडी होता, हुशार नाही, त्याला खरा शब्द धूर्त आहे. तो इतका हुशार होता तो रामाकडेच गेला डायरेक्ट, आणि रामाला त्याने सांगितलं तुला सीताच मिळणार नाही. रामही डोक्यातलं करायला लागला, या भाऊ सांगतोय म्हणजे काय? कारण येणारा भाऊ कोणचा आहे? रावणाचा आहे. रामाने सांगितलं का तुला इंद्रजित पहिला मारावा लागल तेव्हा सीता मिळत. दिलीन चुलत्यानं लावून. पुतण्या मारायची मीटिंग घेतली चुलत्यानं, पण आता काय मागो. आणि मीटिंग काय धाब्यावर नाही झाली चकणं चुकणं खाऊन, पण मीटिंगचा विषय ऐका. रामा इंद्रजित मारायचा आहे, पण एक आट आहे. त्याचा जो हात आहे त्या हाताला वरदान आहे. त्या हातात जर कधी बाण आला समोरचा मेलाच. सावध राह. सल्ला सुद्धा भारी दिलता. इंद्रजितानं भात्यात हात घातला आणि समोरून बाण आला. महाराज राम बाण आला तर इंद्रजिताचा हात ढोपरातून उडाला तर लंकेत जाऊन पडला. महाराज तेवढ्या झपाट्यात जर कधी इंद्रजित त्याचा बाण आला असता कार्यक्रम रामाचा सुद्धा झालाच असता, पण फुटलेल्या घरातला होता. आतापर्यंत आपले दुश्मन कोण आहे? घरात तो तुटलेला हात अंगणात पडला. महिला मंडळ तर रावणाची सून बाहेर आली सुलोचना. ती काय 4 गुरुवार करीत नव्हती. तुमचे संपले का गुरुवार? काय बावळ्याचा बाजार झालाय. 4 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही, त्याच्या पगलात कुचिड्या झाल्या. तू इकडे उद्यपन घालती का? 4 गुरुवार पैकी एखादा गुरुवार नवरीच्या पाया पडली होती तू? पार्वतीने गुरुवार केला, शंकर पिऊन आला, काय उपयोग झाला त्याचा? ते तुटलेला हात अंगणात पडला. महाराज रावणाची सून बाहेर आली. पतिव्रता होती ती. पतिव्रता कळतं ना मला म्हणलं तुम्हाला? पतिव्रता म्हणजे पूर्वी असं होतं, बायकोनं पाणी तापवायचं, नवऱ्यानं आंघोळ करायची, असा नियम होता. आता
आता हेच येड बंबात ठोकळे घालीत बसत आहे. खालून लुंगी जळाली तरी वरून ठोकळे टाकते. तिनं तो तुटलेला हात घेतला. महाराज ती तुटलेला हात तिनं पाहिलं, ती डिरिंग बाज होती. तिने सांगितलं ज्यानं इंद्र हरवलाय त्याचा हात उडवायची डिरिंगच कोणी केली? तिच्या बापानेच केली. ती कोणी केली? लक्ष्मण कोण होत तिचा? मग पाहुणे रावळे का आलाय? आता ही पुण्यतिथीला आलेली पावली पहिल्या पंक्तीला जीव घालायची. भाऊ तुम्ही निघा इथून. ते मला मुक्काम करायचा आहे, हायवेला झोपा, तिकडं उलथा आमच्या. हो महाराज तो तुटलेला हात गेली ती हाताजवळ. महाराज तो हात हल्ला. तुटलेला हात होता पण त्याचा हात हल्ला. तो हल्ला हात, तुटलेला हात हल्ला. तर तिने कागदात पेन घेतला आणि त्या तुटलेल्या हाताला दिला. त्या तुटलेल्या हाताने त्याच्यावर लिहिलं, तुझ्या माहेरच्याने माझा घात केला, बापानेच केला. ती तुटलेला हात घेऊन रावणाकडे आली. पाया पण सांगतो हे इंद्रिकेचे कीर्तन आहे. दिवस बदलतात, घमेंट कमी करा. दिवस बदलतात, तेच दिवस राहत नाही. माझं आपलं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या, मरू दे तिकडं. महाराज कीर्तन महाराज कीर्तन संपल्यावर का मरण? तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका, ते सत्यच आहे. आपलं कीर्तन तुमचा मुलगा म्हणून ऐका एक आणि मित्र म्हणून ऐका एक. ते कालही सत्य, आजही सत्य. सावध व्हा. दिवस फिरतात. रडला रावण, आले का दिवस? रडला रावण. आणि रावण का रडला? का रडला रावण? सून गेली, सून विधवा झाली. विधवा सुनेला मी तोंड कसं दाखवावं हे शहाण्या माणसाचं लक्षण आहे. मुलगा गेलाय माझा. रावणानं खाली मान घातली, ती सून तुटलेला हात घेऊन गेली रावणा पुढे महाराज. आणि तिने सांगितलं ज्याने हात उडवला त्याचा बदला घ्यायला चालले मी. रावण विद्वान माणूस मुळात. रावण जा म्हणला, जा. दरबारातली लोक रावणाला म्हणले तुला अक्कल आहे का काही? तू सून तरुण आहे, ती विधवा झाली. उद्या राम म्हणला माय रावण म्हणला माय बायको आणून दे, तू सून घेऊन जायचं, तू काय करशील? रावण म्हणतो ज्या राज्यात रामासारखा राजा आहे त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी आहे. काय विद्वान माणूस होता रावण महाराज. अरे शत्रूला सुद्धा चांगलं म्हणायची दानत असावी. त्यानं आपली बायको पळवली. हे शत्रुत्व जरी झालं तर शत्रूला सुद्धा चांगलं म्हणावं. वाईट कधी कुणाला काय शिकला रावण. आणि मग काय बोलता महाराज, एकदा अरण्याला आग लागली का हरणाला कुठं पळून जावं सांगायला लागत का? अरण्याला आग लागली की हरण आपोआप पळून जातात. फुलाचा मकरंद संपला की भुंगा आपाप निघून जातो. खिस्सा रिकामा झाला का पाहुणे घरातले आपाप दूर होतात. करायची काय गरज नाही. हरणाला पळून जायचं सांगावं लागत नाही. फुलाचा मकरंद गेला की भुंग्याला सांगावं लागत नाही तू जाय. आणि एकदा खिस्सा रिकामा झाला आणि अंगातली ताकद रिकामी झाली का पाहुणे भाऊबंद आपाप दूर जातात. सांगायची गरज नाही. बायको फिरली रावणाची, तुम्ही काय घेऊन बसली बायको? आणि रावणाची बायको काय म्हणते रावणाला ऐका का हो, तुम्ही जर एवढे विद्वान होते तर तुम्ही सीता पळून आणले, तुमची इच्छा का पूर्ण केली नाही? काय भाषा आहे मला. रडला रावण. दिवस फिरतात, रडला रावण. रावण म्हणतो तोंडाला लागाम घाल, मुलगा गेला माझा, राज्य गेलं माझं.
मी सीता वायुमार्गाने आणली, हनुमान येईल लंका पिटविली, या भीतीला मी घाबरत नाही. मी 33 कोटी देव कोंडून टाकले तर माझ्या घराला नवग्रहाच्या पायऱ्या आहेत. तू काय येऊन बसली? मंदोदरी म्हणते शास्त्राच्या गप्पा सांगायच्या नाही, फक्त तुमची इच्छा का पूर्ण केली नाही. डायरेक्ट सरडला रावण, आणि रावण मंदोदरीला म्हणतो, मंदोदरी ऐक, मी माझी सीता काल आहे, माझी सीता माझ्या ताब्यात आहे. मी कालही माझी इच्छा पूर्ण केली असती, आजही केली असते आणि आताही केली असती, पण का केली नाही? ऐक ऐक मंदोदरी ऐक. मी सीता पळवायला घोसळ्याचं रूप घेऊन गेलो, सीतेच्या झोपडी पुढे उभा राहिलो, तेव्हा मी तिला म्हणलो तो माय भिक्षावाडा, आणि मी खानदान असल्यामुळं माझी नगरी गेली तरी चालेल, पण माय शब्दाला धोका देणार नाही. चौथा अध्याय, हेत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती. एक पोरगळपण होतं, आणि मग ते दरिद्री उठलं पालथे मेंदूच, ते कुंभकर्ण ते 6 महिने पसरेल होतं, ते उठलं, तोही गडी उठला. मग या कच्ची झाली बाजू झालो, तोही उठला, आणि तो बोलला, कारण तू जर एवढा विद्वान होता तर रामाचे कपडे घालून सीतेला वश करायला गेला. वश करायला काय घालला? रडला रावण, आणि रावण म्हणतो मी सीतेपुढे उभा राहिलो, मी रामाचे कपडे घातले. अरे सीता इतकी पतिव्रत आहे, इतकी पतिव्रत आहे, तिने माझ्याकडे पाहिलं तर माझ्यातला काम गायब झाला, इतकी सीता पतिव्रत. परत थोडं मागे जाऊ आपण. ज्ञानच देव आहे, हा जो संसार आहे ज्ञानाला सुखाचा आहे आणि अज्ञानाला दुःखाचा आहे. इथं आपण 30 मिनिटापूर्वी होतो. तुम्हाला नाही सुधारायचं काय? ज्याला ज्ञान आहे त्याच्याकडे सुख आहे, ज्याच्याकडे अज्ञान आहे त्याच्याकडे दुःख आहे. इथं आलतो आपण. आता हा जो संसार आहे याला तिसरं एक आवरण आहे. पहिले अज्ञान आणि ज्ञान, आणि तिसरं आहे दोन्हींना गुरफटणारी माया. मायेमुळे तो संसार आपल्याला सत्य वाटतो, नाही तर तो असत्याचा आहे. त्याच्या अगोदर वाक्य गेलं आपलं 30 मिनिटापूर्वी, संसार हा पूर्णांक आहे आणि परमार्थ हा पूर्णांक आहे. तो कधी पुरा होणार नाही. संसार किती कमवा काही नाही, आणि ज्यांच्यासाठी कमवतात त्यांनाही त्याचं काही गेलं नाही. पूर्वी शेतकरी आत्महत्या करायचा, आता 2-4 महिन्यापासून त्याने बंद केलंय. त्याचं कोणी म्हणावं घेणं, त्यानं सोडून दिलं. काय करता मग? हे 2-3 महिने झाले मोर्चे बंद झाले. आता मोर्चे नाही का नाही 2-3 लोक डांबरी वेळेची बंद झाली. काही दखलच होईना, तर कवर डांबरी बसा, डांबर पगळलं पण काही होईना, बंद झाला. मोर्चे बंद झाले. आता फाशी बिशी कोणी घेत नाही. आता फक्त एकच वर्ग फाशी घेतोय, इंजिनिअरिंग, डिप्लोमा, मेडिकल, ITI. ही कॉलेजला जाणारी जी अवलाद आहे यांना सध्या किडा उठलाय. सध्या तुम्ही प्रत्येक हॉस्पिटलला पहा, एक शिंगरू आहेच टमाट्याचं औषध. आणि हे बंगरी औषध का घेतात महाराज? एक शब्द सांगतो ऐका, जन्म देवाच्या हातात आहे, मृत्यू देवाच्या हातात आहे, पण मधला काळ आपल्या हातात आहे. परत नीट ऐका, जन्म देवाच्या हातात आहे, मरण देवाच्या हातात आहे, पण मधला काळ आपल्या हातात आहे. आणि त्याच्यात 3 टप्पे आहेत, बालपण, तरुणपण, म्हातारपण. बालपण हे आईबापांनी केलेल्या संस्कारावर अवलंबून आहे, तरुणपण हे स्वतःच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे, आणि म्हातारपण हे केलेल्या कर्माच्या पुण्याईवर अवलंबून आहे. 3 वाक्य फायनल करा. आईबापांनी जर चांगलं शिकवलं तर बालपण बारवादच होणार नाही. काय म्हणते तुमचं? 1ली ते 10वी पर्यंतच्या पोराच्या आणि पोरीच्या हातात मोबाईलच येता कामा नये. ही दखल जर घेतली तर पुढची पिढी आकाळलीच. मग ही कॉलेजची शिंगर माजाटल्यावानी का करता? 70,000ची पल्सर आहे त्याला, 1 लाखाची बाईक, 10,000चा त्याच्याकडं मोबाईल, 2-2.5 हजाराचा त्याच्या बाहेर बूट. रुपड्या कमी ना उगलात, रुपड्या. तो 1 साइड भांगाल नाही कुणीकडून. बोकडे शेजारी झोपत होतो, बोकड्या तुला डुसण्या मारितो, तुला का 1 साइड लागत. आणि त्या पोराचा रिंग मास्टर आहे त्याची आई, ते तर लय जागृत देवस्थान, तिथं लय खोडीची. बापानं 100 रुपये दिले ते पेट्रोलला, मग तेवढ्यात जात होती ना गाडी. अजून 100 घे, त्याचं ऐकू नको. त्याच महिना नाही का तो पहिल्यापासून तसाच आहे. आणि मग त्या अवलादीला धाबा सुचला, बार सुचला, गाणी ऐकायचं सुचलं. त्या पोराच्या बरबादीला घरातली माणसं जबाबदारी का बाहेरची? जर त्याला 70ची पल्सर दिली नसती ते 2-4 दिवस रुसलं असतं. आपाप कोणी खात नाही कुठं बाहेर. पण आईला कौतुक लय, एकुलतं एक कुठं लय आपल्याला.
आणि नाहीतरी कोणत्यासाठी कमवायचं मग देऊन टाक त्याला सगळं. तू हे तुळशीवाली दिंडी याच्याकडे येईल ना, या आमच्या बोखांड आम्ही आहेच हा माल सांभाळा. आणि वरून पोर दारू प्यालं तर ती मी कुठं कायम पेते मारून ठेवत जाय फ्रीज मध्ये. मग का पोराला एवढं मारित आहे का? त्याच्यामुळे पिढी बिघडली. काय म्हणते तुमचं? 70,000ची पल्सर, 10,000चा मोबाईल आवलात टाकली. माझं टून गेलं ते कुत्र्याला लात आणते गाडीवर चाललं तर. आणि मग ते पोर भंगार प्यायला लागलं पोरीच्या नादी. पोरही भंगार. तिच्या पायी 3 पोरांनी फाशी गेले. हा 4था सांडवे लागला तिला घ्यायला. बरं तिला काय अक्कल आहे? मोबाईलचं बिल भरायला लागत नाही, गाडीला पेट्रोल टाकायला लागत नाही, आणि हॉटेलचं बिल द्यावं लागत नाही. तिला काय ती भंगरीचे पडलं तिच्या प्रेमात. पण त्या पोरेच्या बापानं इंदुरीकडचं कीर्तन ऐकलं होतं. आणि आपलं कीर्तन खरं सांगायला लबाड नाही बोलायचं, एक जरी ऐकलं ना 5-10% झटका बसतोच. वर्षातून 4 वेळा ऐकायला पाहिजे. काही झालं तर 3-3 महिन्याच्या गॅपनं माणूस जागेवत राहील. 3 महिन्यातून 1 डोस आपला व्हायलाच पाहिजे. महाराज नका मानू माना, पण फरक आहे नाही. फरक पडतोच. सुनेचा बोलण्याचाही पडतो आणि सासूचा हातपाय आपटायचाही बोलतो. त्या गाड्याने कीर्तन ऐकलं होतं, त्याला काही टेन्शन नव्हतं, तो रिलॅक्सच होता. त्याच्या डोक्यात ठकठकच होती. ते कांतेपुरीच्या बापाने ऐकलं नेमकं कीर्तन. दोघं एकाच दिवशी कीर्तनाला गे. तो पोऱ्याची त्या पुरीचा बाप घरी गेला आणि तिला म्हणला, जर त्या पोऱ्या संग परत दिसली ना टांगड्यातून काढीन. पोरगार झाली. पण ती कार्ट कामातून गेलं, पोर भेटायचीच बंद झाली. तिने सांगितलं जमणार नाही. बरबाद झाला पोऱ्या, जिंदगी माही बरबाद झाली. मजा नाही आपल्या जगण्यात. कोणासाठी जगायचं? बिघडला गडी. आणि गेला त्याच्या आईपाशी. तिला म्हणलं, ऐक माझं तिच्यावर प्रेम आहे. 9वी पासून एका गाडीवर येणतोय आम्ही. ती माझी नाही ना तर कोणचीच नाही. ती दुसरीची नाही होऊ शकत. आणि ती जर माझी झाली नाही ना मी तुलाही दिसणार नाही. त्या बाईनं तोंड जोडायला सुरुवात केली. कुठून हा तमाशा घुसला घरात. आणि ती गेली याला सांगायला, हा कीर्तनावरूनच जायला होता. आणि ती म्हणली, बा हातातून पोर चाललंय, येडेवाणी करू नका. पोर त्या पोरीशिवाय जगू शकत नाही. विचार करा. त्यानं बाई माग केली. पहिल्या बायकोच्या 2-4 तिची झापडच उडाली. ती म्हणली 40 वर्षात कधी फटकावलं नाही ना, आज असं फटकावलं का मला उठता येईन. हे जटेच झाले. म्हणली कीर्तनाचं इंजेक्शन बसलंच कसं. आणि त्या कार्ट्यानं पाहिलं आपली आईच फटकावली. म्हणलं आपला काय गुदारा नाही. ते कार्ट गप्पच. ते मित्रांमध्ये गेले. मित्र म्हणते, टेन्शन आहे का तुला? संध्याकाळी घालून टाकू. हल्ली नाईट. पण त्या पोऱ्यानं ओळखून घेतलं होतं. बाप आपल्या बजेटच्या बाहेर गेला. पुरीचा बाप तर पहिलाच जायला होता. पण त्या पोऱ्या म्हणला, मी जरी बापाची जिरवणार पण म्हणला आपण कच्ची नाही. तिच्यासाठी आहे ना आसमान खाली. आणि त्यानं काय केलं, टमाट्याचं औषध होतं उरियल, ते प्यायला नाही. पेतय काय ते सोळलं वाटाला. आईनं भांडेच फेकून दिले. मेलं पोर. म्हणजे हा बसलच होता घरात, हा काय उठला नाही. ती गेली म्हणली, पाहिलं ना हातातून पोर गेलं. मरल ते, मेलं नाही ना. बोंबलू नको. मेलं नाही ते होईल परत. कीर्तनाचे झटकाच तसा आहे. परत होईल, थोडं लांबल पण होईल. तू बोंबलू नको. नाही तर ते करतो म्हणलं औषधही लागू पडा ना बापाला. बापच बिघडला म्हणला. पण ते घाबरलं, चोळलंय म्हणलं. त्याला वाटलं आपलं कमी जास्त होईल. ते बापा पुढंच आलं. बापानं बाई मागच करेल होती. अशा 5-7 ठेवून दिल्या त्याच्या. ते म्हणलं, पप्पा मी पेलोच नाही, फक्त चोळलंय. आणि नका बुवा, हे कुठं झाले आता. परत त्याचं नाव घेणार नाही. आग लागू दे त्या पोरीला. रिपीटच केला बापानं. चाल डॉक्टर कर. डॉक्टर नाही 90 मारेल होती. घातला ना आतल्या खोलीत. आणि डॉक्टरनं बेल्टच काढला कमराचा. असं रिपीट केलं. तो डॉक्टरला म्हणलं, डॉक्टर साहेब पाया पडतो तुमच्या, मी फक्त चोळलंय हो. बापानं हल्लं 1 पट, तुम्ही हल्लं 2 पट.
ती पोर उभी जळाली तर मी हिजवाय जाणार नको, ते मला सोडवा ना तुम्ही. डॉक्टर म्हणले तसं नाही, पेशंट आणल्यावर धुतलंच पाहिजे. येड्यावानी करता येणार नाही. तो म्हणला मला उठाया वाचणार नाही काय. डॉक्टर म्हणले झोप खाली, खाली झोप. आणली ना नळी, धुवायचा ना, मागून घातली. 2-4 जणांनी धरलं त्याला. तो म्हणला डॉक्टर मी पे गपची बस, धुतल्याशिवाय रिपोर्ट कळत नाही. आणि जेव्हा मागून नळी पुढं काढली, 4 नर्स त्याला धरायला, तो कधी आकला नाही. ओरिजिनल नळी म्हणलं कुठं ते चाललं का. 2-3 दिवस त्यानं वळवळत नाही केली. 2-3 दिवसानं पुरीचा मेसेज आला तरी त्यानं उचाकला नाही. तो म्हणला आग लागू दे, आता इकडून काढतील आणि इकडं काढतील, ती पोरगीच मारू दे. ज्ञानाला संसार सुखाचा आहे आणि अज्ञानाला संसार दुःखाचा आहे. इथं आपण आलो. आणि आज लोकांना काय नाही. आता त्याच्यात पुन्हा उलट आहे. ज्ञानात काय अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35, विरक्ती वाचूनी ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय शिकू शकत नाही. मग आता आपल्याला शिकायचा संसार. संसार थोडा किचकट आहे पण फिट करून देतो. हे पोरा सुरींचे लई लाड नाही करायचे मला. आपण जे बरबाद झालो ना ते याच्यामुळे झालं. आणि एक वाक्य सांगा, तुम्हाला मला जी इस्टेट दिली ना, हा देवाचा प्रसाद आहे आणि आपलं कर्म आहे. तिसऱ्याचा वाटा नाही. काय मत आहे तुमचं? आपण कौलाच्या घरातून स्लॅब मध्ये गेलो, हा देवाचा प्रसाद आहे आणि आपलं कर्म आहे. आपण वाईट वागला असतो तर कौलातच मेलो असतो. आपण चांगलं वागतोय, कष्ट करतोय म्हणून आपण स्लॅब मध्ये. आपल्यावर कोणाचे उपकार नाही, आपल्यावर तिघांचे उपकार आहे. 1 आई वडील, 2 संत आणि 3 देव. चौथा कोण उपकार करतो आपल्यावर? नाही. जाऊ आपण गरिबीतून मोठे झालो महाराज. मग आपल्या पोरांना त्याची जाण नाही, इस्टेटीचा मजा नाही. लई लाड नाही करायची. ऐका आता जरा किचकट आहे संसार पण मांडून देतो. याला 2 गोष्टी आवडतात. याला सुगंध आणि दुर्गंध. याला आहेत बरं का दुसऱ्या अध्यायातल्या महाराज मंडळी. याला सुगंध आणि दुर्गंध आवडतो. याला निंदा आणि स्तुती आवडते. याला कानाला याला चांगलं आणि वाईट आवडतं. आणि याला स्पर्शाचे 2 गुण, बेसूर आणि कठीण. दुसऱ्या अध्यायाचे ववे आहेत. याला सुगंध दुर्गंध आवडतो. याला निंदा स्तुती आवडते. याला स्पर्श मऊ आणि कठीण आवडतो. आणि याला चांगलं आणि वाईट आवडतं. बरोबर आहे. आता ऐका, यानं जर एखादी गोष्ट पाहिली तर ती गोष्ट चांगली का वाईट हे ठरवण्याचा अधिकार याला नाही, त्याला मनाचा आधार आहे. मग ह्या गाडी काय करतो? मनाला सांगतो गोष्ट योग्य का अयोग्य. मन असं विचित्र आहे, ते एकटं रिपोर्ट देत नाही, ते एवढ्यांना जाग करते. आणि हे सगळे हलकट याचं ऐका त्या मनाचं. आता ऐका, मनात जी गोष्ट बसली तिला डोळ्यानं साथ दिली. पुरावा 9वा अध्याय, हे मनमीची खरी माझे भजनी प्रेम धरे. आता ऐका, या गड्यानं जी गोष्ट पाहिली तिला आधार दिला मनानं. आणि मनानं काय केलं? हे 10 इंद्रिय जागे केले आणि 10 इंद्रियांनी शरीरात काम तयार केला. आणि काम तयार झाला म्हणून बलात्कार घडला. बलात्कार का घडतो? इंद्रियावरचा ताबा सुटला की बलात्कार घडतो. आणि बलात्कार जर यशस्वी झाला तर लोभ घडतो, नाही झाला तर क्रोध घडतो. राग काय येतो? आणि आज 99% माणसं रागानं संपवली. आजच्या कीर्तनातलं वाक्य सांगतो, किती राग येऊ द्या, थोडं हसत जा, पण रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका. त्याला आकडा. थोडं खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय दुपार लागत नाही, पण त्याची फळं वाईट आहेत. याच्या बाबतीत सावध राहा. हा, एखाद्याला तुम्ही 10 लाख रुपये घेऊन बोकसलं, बॉक्सायला काय लागत? 5 मिनिटाचं काम आहे गडी बॉक्सायचं मध्ये. पण ते 10 लाख खर्चायला तू बाहेर राहायला पाहिजे ना. रागाला आकडा. आणि वव्या सांगतो तुमच्यासाठी, वव्या इतक्या सुंदर आहेत 3ऱ्या अध्यायात. जळेबिन बुडविती म्हणजे पाणी नसताना बुडवतो
राग नसताना जाळतो, दुरी नसताना बांधतो, जळेबिन बुडविती, आगेबिन जाळीती, दोरेबिन बांधिती, शिखलेबिन रोविती, पाशकेबिन गोविती, हे ज्ञाननिधीचे भुजंग. त्याला आकळा, राग आकळा. महिला मंडळ राग आकळा. नवरा बायकोचं भांडण झालं ना पुरुष मंडळीला, आणि ज्या घरात नवरा बायकोचं भांडण होत नाही ना ते घरही नाही. भांडण व्हायलाच पाहिजे, मला 2-4 दिवसातून व्हायला पाहिजे, भांडण व्हायला पाहिजे. मग मजा राहते त्या भांडणात. बायको आपल्याशी बोलत नाही, मजा. मग ती पोराला मध्ये घालून विचारते, पप्या त्याला विचार चहा घ्यायचा का? मग आपण त्या पप्याला म्हणायचं दे बेगोन, मजा येते का? पप्या म्हणला करूच काय? त्याला इतर जीवन संसार येतो आणि तो आनंदाचाच आहे. आणि मग उत्तर निर्णय का राग आला ना महिला म्हणलं, तुम्हाला सांगतो नवरा बायकोचं भांडण झालं ना, एक 5 मिनिटं तुम्ही गप्प बसायचं, फक्त तिच्या गप्पा पाहत राहायचं, काहीच करायचं नाही, फक्त पाहत राहा. तिचा पावर कमी होऊ द्या. बायको रागावल्यावर भुकती का चावती? चावती. बायको चावल्यावर भुकती का चावती? भुकती. मोकळे भुकू द्या, 5 मिनिटं तुम्ही गप्प राहायचं. एक राग आला ना थोडं, तिचा पावर कमी होऊ द्यायचा. 1, 2 दुसरी एक गोष्ट आहे, थोडं हसायचं, पावर कमी होतो. सच शिकलं. थोडा पावर कमी होतो. आणि तिसरी गोष्ट, तिथून निघून जायचं. 2 मिनिटं, 5-10 मिनिटं बाजूला, सगळं वातावरण शांत होईल. आणि होतं मग जुने माणसं हुशार होते मला, ते घर वाहिलं का म्हणून काढत नव्हते का, ते पहिली व्हायचे. जुने माणसं लय हुशार. म्हातारा लग्नावरून आला, संध्याकाळी थकून यायचा, दुपारी उन्हात जेवेल राहायचा, थकून आला का घोंगडी टाकून वाट्यावर बसला का नातूच पाणी आणायची. पण नाताची सून, त्याची सून, त्याला सांगायचं ना सासऱ्याला काहीतरी, म्हणून तीच पाणी घेऊन यायची. पाणी पिता पिता ती म्हणायची घरात काय राहिलं खरं नाही. तुम्हाला पप्या चहा ठेव रे, चहा आला का लहान सून घेऊन यायची चहा. मला आता एकत्र कळ निघत नाही. पप्या ताट वाढ, जेवलं आतरुंडा, ऐकायचंच नाही. घर टिकलं ना. जुनी माणसं हलक्याची नव्हती आणि आता हलक्या कानाची माणसं. घासाचं वज कापून उचलून डोक्यावर ठेवतानाच बायको म्हणते ध्यानात राहील ना. घरी गेल्या गेल्या काय म्हणायचं, ध्यानात राहील ना तुम्हाला, वज तर उचलू दे. तो म्हणला पाठच करी जातो बाई, पण देव जाऊ. म्हणून तर काही माणसं पहा लग्नाच्या अगोदर त्यांच्या तोंडावरची माशी उठत नाही. लग्न झालं अशी पोपटवाणी बोलत तिकडून आकली ती. त्याची आई म्हणती पप्या हल्ला तर वर पाहत नव्हता, पण काय जादू, जादूची बाई ती, जादूची ती. पप्या बोलायला कोणाला आकळत नाही. बरं पप्या लय बोलत नाही, जेवढं शिकवलंय. 2 भाऊ आहेत, एक शेतीवर आहे आणि एक नोकरीला आहे. तो नोकरीवाला शेतकऱ्याला काय म्हणतो माहिती का, इतके दिवस माझी शेती खाली. अरे त्यानं हे म्हणायला पाहिजे इतके दिवस सांभाळली, तो म्हणतो इतके दिवस खाली. तो ते नाही म्हणत, ते म्हणू शकत नाही, त्याला ढोस आहे. त्याला शिकून कोणी आणायला राहते बायकोला. म्हणून तुम्हाला सांगतो, भाऊ मला आहे, भाऊ तुम्हाला आहे. आपले भाऊ जर नोकरीला असतील ना, आपले आई बाप गेले ना, त्यांच्या जमिनी त्यांना देऊन टाका, तिकडे बाबळी पिरू, नाही तर कोणाला वाट्यान देऊ. आपल्या पोराला तळतळाट नको. काय मत आहे तुमचं? त्यांच्या बायकालाही वाईट बोलत आहे महाराज. ते काही संस्काराच्या बायका नसते त्यांच्या, ते काही बोलत आहे. 1.5 पोत बाजरी पिकली तरी ती म्हणते त्याला का कावळा शिरपोत पुरण का, ती तुझ्या 10 वेळा घोगरे घाल बाई, तिकडे मरून उठतो. ही घ्यायचं नाही महाराज. हे लोकांची महाराज, ही लोक आहेत ना, यांच्या मुळात बुद्ध्या विकसित नसतात. यांचं सर्व्हिसवाल्याचं जगणं असं राहतं महाराज. घर, ऑफिस, ऑफिसमधली लोक आणि संध्याकाळी पार्टीचे मित्र, यांना बाहेरचं झटका माहीत नाही. काय माहिती तुम्ही, यांनी सकाळी गाडीला किक मारायची, हापिसात जायचं. हापिसात ती कबरी भांडी 10-5 मित्र, बाहेर येताना नळ्या नोळ्या हाणणारी 2-4 मित्र, आणि शेजारी पाजारी बेवडे 2-4. हेच त्यांचे नातेवाईक. त्यांची व्यापक दृष्टी नसते. आणि मग त्यांनी ते बायकांचं ऐकायचं. आणि त्यांच्या बायका आहे तशाच महिला मंडळ.
दोन भाऊ आहे, एक शेतीवर आहे आणि एक नोकरीला आहे. शेतीवर येतो तुमचा नवरा आहे, लबाड बोलायचं नाही. तो तुमच्या सासऱ्यानं ठुला का त्याच्या कर्मानं राहिला? कर्मानं राहिला. तू काय म्हणते सासऱ्याला? वाटोळ केलं माझ्या नवऱ्याच. तू होती का तेव्हा? होती तू? काल आली फुलाच्या गाडीत बसून तू होती का तू? तुला माहिती आहे तुझ्या नवऱ्याचा इतिहास काही? त्याच्या पायी 3 गुरुजीनं बदल्या करून घेतल्या माहिती तुला? त्याला जर सकाळी नवी पार्टी दिली तर तो दुपारी साठा घेऊन येत होता. पेन्शनी खातच होता. तो काय लिहत होता? त्याला पाहिलं कोंबडी सुद्धा मोकळ्या मैदानात अंडा घालीत नव्हती. असा नंगाटकडी होता तो. तो उलटा तो ट्युशन लावल्यामुळे जागेवर आहे. ज्ञानच नाही हो. उलट शेतकऱ्यानं म्हणलं, सर्व्हिसवाल्यानं म्हणलं पाहिजे, अरे एवढ्या दुष्काळात तो तुझा परपंच चालून माझी जमीन नांगरली, हेच चांगलं. मी ठेवत नाही मला. हे लोक लय विचारलं, जिला सून नाही ना, सून तिथं बोलूनच देत नाही कोण. माझ्या डोळ्या देखत आणायची म्हणते. आणि जिनं भावाची केली तिला तोंडाही वाढता येईन, गालय हाणता येईन. तिची अशी गंमत. जिने भावाची करेल ना तिला फक्त म्हणायचं धाकट्याचं लगीन करते का यंदा? यंदा नाही. यंदा तो तसा राहिला तर चालेल. नको बाई, पहिलीनं जेवढी जिरावली तर दुसरी काय करतील का? ज्या पोरानं बायको करेल नाही ना बायको, ते कार्ट बोलून देत नाही कोणाला. ते म्हणतात बायको करू दे, अशी नीट करून टाकेल. गपची बस. असंच म्हणायचो बाप. तोही सासरवाडीला कांदे वाट्याने करायला गेला भाऊ. बायको येते इथं कापड दुकाना पुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहते. स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिक. बायको मिळाली.